हॅलो फ्रेंड्स, मी कविता. मी तुम्हाला आज मेकअप दाखवणार होते आणि त्याबद्दल मी तुम्हाला आता डिटेल्स सगळे प्रॉडक्ट्स शेअर करणार आहे. सर्वात आधी मी वेट वाईप आहे त्याच्याने चेहरा क्लीन केला आणि उत्तम बेससाठी चेहरा क्लीन करणं अत्यंत आवश्यक असते. आणि त्यानंतर मग आपल्याला मार्गिस इंटरनॅशनलचा सेटिंग मिस्ट आहे तो स्प्रे केला, कारण की त्याच्यात हायलोरॉनिक ॲसिड असल्यामुळे तो आपल्याला हायड्रेशन प्रोव्हाइड करतो आणि आपल्या स्किनला सॉफ्ट करतो. मग नंतर मी ॲक्वाजेल घेतला. ॲक्वाजेलने मी मसाज केला. ॲक्वाजेल हे PSCचं आहे आणि ते खूप छान आहे. ते स्किनमध्ये इन्स्टंट मर्ज होऊन जाते आणि ऑइलसुद्धा इन्क्रीज करत नाही आणि ते पण हायड्रेशन प्रोव्हाइड करते. ते मी चांगले स्किनमध्ये जिरवून घेतले. नंतर मी जो फॅन असतो त्याने मी चेहरा वगैरे साफ करून घेतला. त्यानंतर मी एम्ब्रॉयडरी क्रीम घेतली आणि ती चेहऱ्याला चांगली लावून घेतली आणि तीसुद्धा त्वचेमध्ये जिरवली. एम्ब्रॉयडरीज ही क्रीम न्यूट्रिशनयुक्त आहे चेहऱ्यासाठी आणि क्रीम बेस असल्यामुळे ती ड्राय स्किनला जास्त प्रेफर केली जाते. पण माझी जी स्किन आहे ती कॉम्बिनेशन आहे, कारण की कॉम्बिनेशन असल्यामुळे मला बॅलन्स म्हणून मी एम्ब्रॉयडरीज पण वापरल्या आणि हायड्रेशन क्रीमची ॲक्वाजेल पण वापरली. आणि एम्ब्रॉयडरीज लावल्यामुळे आपल्याला प्रायमर लावायची गरज पडत नसते. तर त्यानंतर मी छान जिरवून घेतली. त्यानंतर मग मी मॅकची शाईनसाठी हायलायटिंग पर्पज म्हणून स्ट्रॉप क्रीम वापरली आणि तिने पण छान ग्लो येतो आणि मॉइश्चर पण प्रोव्हाइड करते. त्यानंतर मी एरेगलचे ऑरेंज आणि बेज कलरचा टोन घेतले. दोघं ऑरेंज आणि बेज कलरचं कन्सिलर मिक्स करून माझे जे पण फ्लॉज होते की जसे की टॅनिंग वगैरे होती, पिगमेंटेशन होते, त्यासाठी तिथे लावले. त्यानंतर मी परत सेटिंग स्प्रे घेतला. इथे मी चार्मसी मिलानो आणि नार्सचं फाउंडेशन मी मिक्स करून वापरलं आहे, एक डार्क टोन आणि एक फेअर टोन मिळून. आणि मी माझा स्किन टोन बनवला आहे आणि आता मी तो इवारा कॉस्मेटिकचं जो ब्रँडचं हे मेकअप स्पंज आहे तर त्याने मी सगळं इव्हन करून घेत आहे. याच्याने खूप छान ब्लेंडिंग होते. इवारा कॉस्मेटिकचा ब्लेंडर हे खूपच छान आहे, खूपच सॉफ्ट आहे आणि इझी ब्लेंडिंग होत आहे. मी हायलायटिंगसाठी टार्टेचा जो शेप टेप आहे त्यातला 35N म्हणून जो आहे तर तो मी यूज केलेला आहे आणि माझ्या हायलायटिंग पॉईंटला मी ते लावलेलं आहे. त्यानंतर चांगले ब्लेंडिंग करून घेतले. त्यानंतर मग मी हुड्याचं बनाना पावडर घेतलं आहे आणि त्यामध्ये लोरा मर्सियरचं पण पावडर मी मिक्स केलेलं आहे आणि दोघं पावडर मिक्स करून मग मी चेहऱ्यावरती अप्लाय केलं आहे. आणि हा इवारा कॉस्मेटिकचाच ब्लेंडर हे पफ आहे, पावडर पफ आहे, त्यानेच मी बेकिंग करून घेणार आहे.
इथे मी परत मिस्ट वापरलेला आहे. मी इथे थोडं नोज कटिंग करून घेत आहे. थोडं गालाला आपण शार्पनेस देण्यासाठी ब्राउन्झरचा मी वापर केलेला आहे. नंतर मग ब्लशरने चिक्सला ब्लश करून घेतले. त्यानंतर मी ऑपराचं हायलायटर आहे ते वापरणार आहे. खूपच छान आहे, त्याचा रिझल्ट खूप भारी आहे. एकदम वाव प्रोडक्ट आहे. त्यानंतर मी अर्बन डिकेचा जो स्प्रे फिक्सिंग स्प्रे तो मी वापरला आणि त्यानंतर मग मी फॅन फिरवला. लिप लाईन करून घेतले. मार्सची लिप लायनर आहे माझी आणि लॅक्मेची लिपस्टिक आहे, ब्राऊन कलरचा शेड आहे. त्यानंतर थोडा लिप ग्लॉस लावला आहे, तो मार्स कंपनीचा आहे. खूपच छान आहे, अफोर्डेबल आहे. त्यानंतर मी हुडाची पॅलेट वापरली आहे आय मेकअपसाठी. खूपच छान शेड आहेत त्याचे आणि वन स्ट्रोकमध्येच काम होतं. मी जे हुडाचं जे आय शॅडो पॅलेट आहे त्या पॅलेटमध्येच पूर्ण माझा मेकअप झालेला आहे डोळ्यांचा. कुठली दुसरी पॅलेट वापरायची गरज पडली नाही. तिथेच आधी लायटर शेड जो होता ब्राऊन कलरचा तो घेतला. लाईट टू डार्कपर्यंत मी आलेली होती. आधी लाईट घेतला, लाईटेस्ट घेतला मी ब्राऊन, त्यानंतर थोडा डार्क ब्राऊन घेतला, त्यानंतर अजून थोडा डार्क ब्राऊन घेतला. त्यानंतर तिथल्याच काजळने मी लायनर क्रिएट केलं आणि ते स्मच केलं. जसं आपण इनरला करत असतो तसं आउटर लाईनलाही आपल्याला आय शॅडो लावला पाहिजे, तेव्हा इव्हन डोळे दिसत असतात आणि लुकही छान येतो. म्हणून लोअर लॅशला सुद्धा मी लाईट ब्राऊन लावून घेतला. त्यानंतर मग मी थोडं डार्क ब्राऊनने मर्ज केलं. त्यानंतर ब्लॅक कलरचा आय शॅडो डॅब केला, काजळ लावून घेतलं.
फेरारुसीचा हा मस्कारा आहे. खूपच छान आहे. 2 सायडेड आहे. म्हणजे लोअर लॅशसाठी वेगळा आहे आणि अप्पर लॅशसाठी वेगळं त्याचं स्ट्रोक्स आहेत. खूपच छान आहे. गाईज सगळे इंडियन आणि इंटरनॅशनल सगळे ब्रँड मी वापरत असते. जर तुम्हाला कोणालाही मेकअप करायचा असेल पार्टीसाठी म्हणा किंवा ॲज अ ब्राईड वगैरे असाल तर नक्कीच माझ्या पार्लरला तुम्ही भेट देऊ शकता.